कावल्या कावल्या वाणी धाव म्हणे देवा मला पाव कावल्या कावल्या वाणी धाव म्हणे देवा मला पाव कावल्या कावल्या वाणी धाव म्हणे देवा मला पाव घालू घालू देवीचा जागर आधी माणसा तू जागर घालू घालू देवीचा जागर आधी माणसा तू जागर घालू घालू देवीचा जागर आधी माणसा तू जागर जागं व्हायचं म्हणजे अहो मला सांगा बरं माणसाची संपत्ती म्हणजे काय? पैसा आणि धन. नाही नाही इष्टे द्याल मला कुणीतरी भेट अहो नाही बरं माणसाची संपत्ती म्हणजे त्याचं मन त्याचं शरीर आणि त्याचं कुटुंब पण हितच तर गडबड आहे ना ओ चला तुम्ही सिरीत जाऊतो चला चला हे आई माझा डबा दे शाळेला उशीर होतोय बाय 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 हे धर पैसे वडापाव खात डबा नाही झाला आज. दुपारच्या जेवणात वडापाव थांब 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 हे कुरकुऱ्याचं पॅकेट घेऊन जा कुरकुरे खा कुरकुरे वाढतं वय आणि वडापाव खाय वाढतं वय आणि वडापाव खाय वाढतं वय आणि वडापाव खाय कष्टाची कामं करताना वयात येताना कष्टाची कामं करताना वयात येताना भाजी भाकर खावावी निमाणसं जसं असावी भाजी भाकर खावावी निमाणसं जसं असावी जग हे सकस आहार त्याला नाही कधी आजार आहाराचे महत्व जाणं सुखी आरोग्य जीवन या आई संध्याकाळ झाली बाबा कसे नाही आले अजून आले आले अगं देवा खूप वैतागले अगं जेवायला वाढ खूप भूक लागली. अगं राधे टीव्ही जवळ घे ग सगळं जेवायला माझी सिरियल लागणार आहे आता. ए आई तुझा मोबाईल दे मोबाईल जेवणाचं ताट दे हे धर. अगं मोबाईल पण दे अजीब दास्तां ये कहा खाना कहा हो तुम ये आदतें हैं कौन सी तन मन को बिगाड़ देंगे हम येड लागल या लोकांसनी येड लागल या जनासनी येड लागल येड लागल या लोकांसनी येड लागल या जनासनी येड लागल मोबाईल सुटना अहो माणूस दिसना मोबाईल सुटना माणूस दिसना भरल्या ताटाची चव कळना घराचं घर पण गेलं अहो घराचं घर पण गेलं अहो माणसाचं माणूस पण गेलं अहो माणसाचं माणूस पण गेलं येड लागल या लोकांसनी येड लागल या जनासनी येड लागल येड लागल या लोकांसनी येड लागल या जनासनी येड लागल अन्न म्हणजे नवे नुसते खाण्याने पोट भरणे शरीर मनाच्या विसाव्यासाठी प्रेमाने वाढणे आणि भरवणे या हो या सारे या एकत्र कुटुंब जेऊया सुख दुःख हो वाटूया घराला घरपण देऊया शरीर मन स्वस्थ ठेवूया अगं आई पोट दुखतंय अगं सहन कर की जरा होतं तसं. चक्कर पण येतेय एक दहीचं दुसरं तिचं वयात आली पण अजून नाती धुती नाही झाली. चला चला बाबाकडे जाऊ. अलग निरंजन हे आई मला भीती वाटतेय ग मला असं वाटतंय कुणीतरी माझा पाठलाग करतय मला वेगवेगळे सावले दिसतायत आई मला भीती वाटतीये काय होतंय तुला चल चल आपण बाबाकडे जाऊ. अलग निरंजन अगं हे ऐकलंस का बघ तुझ्या पोराने परत चरा केल्यात हाताला चरे काढून घेतले अभ्यासाचं काही पत्ता नाही तेव्हा काय करूया पोरच ग बाय बाय चला चला बाबाकडे जाऊ. अलग निरंजन देवर देवा अंगार देर देवर देवा दुपार देर देवर देवा अंगार देर
जावं, आधी डॉक्टराला धावं, मग देवाकडे धावं. घालू घालू देवीचा जागर, आधी माणसा तू जागर. घालू घालू देवीचा जागर, आधी माणसा तू जागर. घालू घालू देवीचा जागर, आधी माणसा तू जागर. अगं बाय बाय बाय, माझं तर अख्खं आयुष्य रांधावाळा आणि उष्टी काळ कशाची हौस नाही, मौज नाही, नुसता पैसा 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 झाला. आज तरी काय व्यवस्था केली का पैशांची? अगं माझी नोकरी गेली, मी काय मुद्दामून करते का? नाही माझ्याकडे पैसे, तूच सांग आता. माझ्या सावरकर नुसता फोन करतोय, कर्ज आहे माझ्यावर, काय करू आता तूच सांग. रोजचं तुमचं तसंच असतं. कसं मी हे घर चालू, माझ्यावर तर पोरं बाळांच्या सांभाळण्या, त्यांच्यानंतर त्यांच्या शाळेचा खर्च, आणि तुम्ही कर्ज बाजार झालतात, माझं काय? आई जेवायला घ्या आले तुमची ड्युटी, गाव धुंडाळून 2 विषयात नापास झालाय. खायला कार भुईला बार जन्माला असता तरी बरं झालं असतं. अहो तुम्ही मला कधी समजून घेतलंय का? काय समजून घ्यायचं? माझ्या नजरेने चालता हो. नाही ना समजून घ्यायचं तुम्हाला. मला चाललो मी. आई नको मला जेवायला. मला पण नको जेवढं चिकटकट. आई मला हे सांग ना गं अभ्यासातलं. अगं घरात काय चाललंय आधी ते बघ, ठेव तुझा अभ्यास बाजूला. नको मला जेवायला. टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा कि फिर जुड़ ना पाया. लूटा लूटा इसने इसको ऐसे लूटा कि फिर उड़ ना पाया. वाटा हरवल्या, दिशा हरवल्या, हरवली स्वप्न सारी. तुझे आहे तुझ्याच पाशी, घे ना समजून आता तरी, घे ना समजून आता तरी. बढ़ो एक एक कदम, कभी हम कभी तुम, साथ एक दूसरे का दिया करो. कभी बिखरे ना हम, तारा रम पम पम, हंसो और हंसाया करो. उठे सबके कदम, तारा रम पम पम, आज ऐसे गीत गाया करो. कभी खुशी कभी गम, तारा रम पम पम, हंसो और हंसाया करो. अगं अनुष्का थांब थांब. काय म्हणतेस? बोल ना. कुठे गेली तुझी पोरं बाळ? काय नुसतं नंबर बिंबर लिहून म्हणतोय तर नुसती गल्लीने हिंडतात दोघं पण. हा पहिले आईला तर शिकवायला पाहिजे. आमची पोरं बघा किती शिकलेली आहे. दुसऱ्यांना शिकवायचं प्रमुख घ्या, स्वतःचं कोरडं पाषाण. तुम्हाला किती वेळ सांगितलं पाहुणे रावणांसमोर पोराचं काय सांगायचं नाही, पोरावर परिणाम होतील. अगं तू जा तिकडे. बाई 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 जाते मी. तुला किती वेळा सांगितलंय माझी बहीण आहे ती, तिच्या समोर असं काय बोलत नको जाऊ. मग पोराला पण कसं वाटत असेल? थांब. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं व्यसन करत जाऊ नका म्हणून. रात्रीचं दारू पिऊन झोपायचं, सकाळी गुटखा खायचा आणि इथं तिथं थुकायचं. अहो आम्हाला शाळेतनं सांगितलं व्यसन केलेले शरीर आणि मनाचे स्वास्थ्य बिघडते. अरे जा सगळ्या परीक्षेत नापास होतोयस तू. जा गल्लीने हिंड. अहो मी तरी गल्लीने हिंडतो, बाकी मित्रांसारखं व्यसन तर नाही ना करत. पास व्हायचा प्रयत्न करतोय ना, उद्योग धंद्यात बघतोय ना, काय जमतंय मला. तू बोल. अगं बाय बाय बाय, काय चाललंय? भांडू नका. पापा झगड़े मम्मी झगड़े, झगड़े सुबह शाम. पापा झगड़े मम्मी झगड़े, झगड़े सुबह शाम. इनके झगड़े में बच्चे हैं परेशान, इनके झगड़े में बच्चे हैं परेशान. नशा है बर्बादी, जग है शमशान. नशा है बर्बादी, जग है शमशान. बच्चों से ही खुशियाँ है, खुश है घर संसार. बच्चों से ही खुशियाँ है, खुश है घर संसार. पापा झगड़े मम्मी झगड़े, झगड़े सुबह शाम. पापा झगड़े मम्मी झगड़े, झगड़े सुबह शाम. इनके झगड़े में बच्चे हैं परेशान.
कुटुंब. कुटुंब स्वास्थ्य तर शरीर आणि मनाचा स्वास्थ्य नसतं. सुदृढ समाजाचा पाया म्हणजे सुदृढ कुटुंब. घर म्हणजे भिंती नाही, असतात आधार देणारी. धन्यवाद. धन्यवाद. चांगलं